नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक महत्त्वाचं नोटिफिकेशन घेऊन आलो आहे मी, ज्यामध्ये की जे की CET सेल आहे, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र यांनी हे एक नवीन परिपत्रक 28 जानेवारीला पब्लिश केलं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी LLB 3 इयर आणि LLB 5 इयर करू इच्छित आहात यांच्यासाठी जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, या संदर्भातलं माहिती आहे। त्याचप्रमाणे गुणानुक्रम त्याचं कसं असणार आहे, त्याचे मायनस सिस्टम असं निगेटिव्ह सिस्टम काय आहे, ह्या सगळ्या संदर्भातले हे नोटिफिकेशन आहे। चला तर आपण सुरुवात करू व्हिडिओला। आता याच्यामध्ये जे LLB 3 इयरसाठी आहे प्रथमतः त्याचं मार्किंग सिस्टम कशी असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 टाईपमध्ये क्वेश्चन असतील। त्याच्यामध्ये पहिला जो चॅप्टर म्हणजे सेक्शन असेल लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग, त्याच्यामध्ये टोटल क्वेश्चन असणार आहे 24 आणि मार्क हे 1 मार्काला असणार आहे, असे म्हणजे 24 मार्काचं असेल। त्यानंतर जनरल नॉलेजचे तुमचं करंट अफेअर्स असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असतील 32। प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कासाठी जाईल आणि त्याला गुणानुक्रम पण 32 असेल। त्यानंतर लॉजिकल आणि ॲनालिटिकल रिझनिंग याच्यामध्ये तुमचं बुद्धिमत्ता वगैरे याच्यात तपासलं जाईल। याच्यामध्ये 24 प्रश्न असतील आणि त्याला प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल, असे एकूण मार्क 24 असेल। त्याचप्रमाणे चौथा जो सेक्शन असेल तुमचा इंग्लिशचा, याच्यामध्ये तुम्हाला 40 मार्काचं हे क्वेश्चन असतील। 40 क्वेश्चन असतील, 1 मार्काला 1 क्वेश्चन असेल आणि टोटल मार्क असेल 40, अशी 120 मार्काची ही तुमची एक्झाम होणार आहे। आता ही एक्झाम ही ऑनलाईन स्वरूपात होणार आहे। आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे खाली, द क्वेश्चन विल बी ऑब्जेक्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे तुमचे हे सगळं ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे। तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणजे तुम्हाला पर्याय असणार आहे, बहुपर्यायी, ते पर्याय तुम्हाला चूज करायचे आहेत। त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार नाही। त्याच्यामध्ये तुम्हाला 120 क्वेश्चनसाठी 2 तासाचा तुम्हाला वेळ असणार आहे, म्हणजेच 120 मिनिट्स। त्यानंतर तुमचं हे क्वेश्चन असेल ते तुम्ही इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्हीमध्ये तुम्ही देऊ शकता। त्याचप्रमाणे ही परीक्षेचा जो मोड आहे, तुम्हाला हे सगळं ऑनलाईन कम्प्युटर बेसवरती तुमची एक्झाम राहणार आहे। आता त्याचप्रमाणे तसंच LLB 5 इयरची जी CET आहे, याच्यामध्ये एक लीगल रिझनिंग म्हणजे तुमचं बुद्धिमत्ताचं वगैरे ते तपासलं जाईल। त्याच्यामध्ये क्वेश्चन असतील 32 आणि मार्क पण 32 असेल। त्यानंतर जनरल नॉलेज तुमचं करंट अफेअर्स हे 24 क्वेश्चन असतील आणि मार्क ही 24 असतील, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काला राहील। लॉजिकल आणि ॲनालिटिकल रिझनिंग याच्यामध्ये तुमचं बुद्धिमत्ता पण तपासली जाईल, जे काही ज्यामध्ये गणित वगैरे मॅथ वगैरे असू शकतात। त्यामुळे 32 क्वेश्चन असेल, 1 मार्काला 1 क्वेश्चन असेल आणि टोटल मार्क्स असतील हे 32 म्हणजे 32 मार्क। त्याचप्रमाणे इंग्लिश हा 24 मार्काला राहील। याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काचा असेल, टोटल मार्क हे 24 राहतील। आणि 5वा एक सेक्शन येतात LLB 5 इयरसाठी ॲड केलेला आहे, ज्यामध्ये जो काय आहे बेसिक मॅथमॅटिक्स, तुमचं जे 12वीपर्यंत जे काही मॅथमॅटिक्स झालेलं आहे याच्यावरती 8 क्वेश्चन राहतील आणि त्याला प्रत्येक क्वेश्चनाला 1 मार्क राहील। टोटल मार्क असतील तुमचे 8, म्हणजे सगळे ऑल 5 सेक्शनमध्ये तुम्हाला 120 मार्काची ही एक्झाम द्यायची आहे LLB 5 इयरसाठी। आता याच्यामध्ये पण हे बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील। त्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन हे प्रत्येक प्रश्नाला असतील। त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार नाही आणि तुमचा जो टाईम पिरियड आहे तो 2 तासाचा राहिलेला। आणि सगळे क्वेश्चन हे तुम्ही इंग्लिश किंवा मराठी मीडियममध्ये तुम्ही सोडू शकता। आता फक्त इंग्लिशचे प्रश्न हे इंग्लिशमध्येच राहतील आणि मोड इन एक्झाम म्हणजे ऑनलाईन तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे। अशा पद्धतीचं हे सर्क्युलर आहे, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा। धन्यवाद।